नमस्कार, मी सुदर्शन प्रभाकर वनगा। आमची जी मेहनत होती लायन्स क्लब, KM सिटी आणि गावकऱ्यांची, ती आज मेहनत पणाला आलेली आहे। सतत 3 ते 4 वर्ष ह्या प्रोजेक्टवरती काम करत असताना आजचा दिवस मात्र शेतकऱ्यांसाठी निश्चितच गोड होणार आहे। हे आपण दृश्य बघत असताना 2 किलोमीटरच्या अंतरावरून नदीपात्रातून पाणी आम्ही डोंगराच्या कडेला टाकलेलं आहे। बघा, ह्या डॅममध्ये टाकलेला हा पूर्णपणे डोंगर आहे आणि ह्या डोंगराच्या दोन्ही बाजूने शेतकरी असतील, या शेतकऱ्यांना मात्र फायदा होणार आहे। हे आमचे रमेश भाऊ अतिशय मेहनत केली, जीवाच्या आरपार कष्ट करून मेहनत करून आज त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे। आज आम्ही ह्या ठिकाणी दोघेच जरी असलो तरी आता संध्याकाळपर्यंत जसं जसं माणसांना माहिती पडेल, शेतकरी वर्गांना माहिती पडेल की या ठिकाणी बंधाऱ्यामध्ये पाणी आता साठायला सुरुवात झालेली आहे, तशी लोक येतील आणि पुढे परत आपण एक व्हिडिओ बनवूया। परंतु हे आपण पहिलेच दृश्य हे टिपायला भेटलं, हे खूप मोठं आनंदाचे क्षण आहेत। आजच्या दिवसात आपण बघत असतो हे अशा प्रकारे पाणी नदीतून ह्या बंधाऱ्यामध्ये साठेल आणि हा बंधारा मात्र डोंगराच्या कडेचा शेवटचा आहे। इथून मात्र खाली सर्व बर्डेपाडा, दापसरीपाडा, सगळं पाड्यांना, सर्व गावांना मात्र पाणी भेटणार ह्या ओढ्यातून जाणार आहे। खूप सुंदर, खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद। मोस्ट थँक्यू फॉर इंटरनॅशनल लायन्स क्लब अँड KM सिटी। थँक्स वन्स अगेन, थँक्यू। खूप दिवसाची मेहनत आज मात्र पणाला लागलेली आहे। ग्रुप ग्रामपंचायत सावराएंबूर, सर्व नागरिक आणि वरती ज्या लायन्स क्लब यांनी भरोसा दिला होता, KM सिटीने जे स्पॉन्सर केलं, या स्पॉन्सरच्या मोबदल्यात नदीपात्रातून 2 किलोमीटरच्या पार अंतरावरून मात्र पाणी आलं आणि ह्या ओढ्यामध्ये टाकलं गेलं। आजचा दिवस हा पूर्ण सावरेएंबूरकरांसाठी सोन्याचा दिवस असेल। खूप मेहनत करून अनेक प्रकारे प्रसंग झेलून पाईपलाईन कशा प्रकारे घेऊन जायचे, कुठल्या प्रकारे त्याला जॉईंट मारायचे, कुठून लाईन द्यायची, ह्या सगळ्या प्रसंग करत असताना आजचा दिवस मात्र पाणी ह्या ठरलेल्या टार्गेटापर्यंत पोहोचलं गेलं आणि सर्वच जण आम्ही खूप आनंदात आहोत आणि अजूनसुद्धा पुढचे प्रोजेक्ट होतील असं सरांनी म्हटलं आहे। आणि तुम्ही बघू शकता कुटुंब या पाण्याच्या ठिकाणी आलेलं आहे। जसं जसं लोकांना माहिती पडेल तशी तशी लोक येतील आणि ह्या पाण्यापासून चांगलं उत्पन्न निर्माण करतील। आता या उन्हाळ्यात दोन्ही बाजूने ओढा हा परत शेवटी निसर्गात आहे, हा जाऊन परत नदीला पाणी मिळेल आणि ते नदीचं पाणी परत त्या पंपा वॉटर ह्या आपण ओढ्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून निसर्ग पूर्णतः सजीव होईल। जो हा उन्हाळ्यामध्ये मृत्यावस्थेत असतो, हे निसर्ग पूर्णपणे सजीव दृष्टिकोनात येईल आणि सर्व प्राण्यांना, सजीवांना ह्याचा आनंद घेता येईल। पुन्हा एकदा थँक्यू, धन्यवाद।